नमस्कार मित्रांनो, अक्षय डेकोरेटर्स यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, 2 वर्षापूर्वी कंप्लीट झालेल्या या बंगल्याचं राहिलेलं कंपाऊंडचं ऑलचं काम तसंच किरकोळ थोडेसे काम आहेत ते आज आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. देहूमधील आकाश बोत्रे सरांचा हा बंगला आहे. तर चला आपण कामाला सुरुवात करूया. तर प्रथम आपण गाडीमधून आणलेलं मटेरियल सगळं खाली काढून घेऊया आणि मग कामाला सुरुवात करूया. तर चला सगळं मटेरियल आपण आतमध्ये घेऊन टाकू. तुम्ही बघू शकता गाडीमध्ये आम्ही आमचं सगळं मटेरियल आणलं आहे. एक एक मटेरियल खाली करून घेतलं. त्यानंतरनं कामाला सुरुवात केली. राजूला म्हणलं ॲपेक्सचा डबा फोड आणि माल बनवून घे. तो पण अंकुश मला म्हणलं क्रेटेक्सची बॅग फोड, म्हणजे क्रेटेक्स डिझाईन काढून घेऊ. थोडंसं स्टाईल राहिली होती, त्या जागेवर आपण क्रेटेक्स काढत आहोत. बघू शकता छान असा पीस दिसत आहे. त्यानंतर सगळ्यांना सांगितलं एक एक डार्क शेड, लाईट शेड तुम्ही घ्या कंपाऊंडचं आणि काम चालू करा. तर ग्रेचं शेड अंकुश भाऊने घेतलं आहे. वैभव आणि राजू यांनी लाईट शेड घेतलं आहे. तर फटफट सगळ्यांनी कामाला सुरुवात केली. त्यानंतर अंकुश भाऊनी पट्टा मारा घेतला. त्यानंतर त्यांना म्हटलं चला आता कंपाऊंडचं वॉल झालं आहे, तर झोला तुम्ही लावून घ्या. त्यानंतर वैभवला म्हटलं चल तो राहिलेला डार्कचा पीस मारून घे. वैभवने काम पटपट चालू केलं. तोपर्यंत म्हटलं चला आपण कंपाऊंड वॉलचा पट्टा डबल करून घेऊया. त्यानंतर बाहेरचं सगळं काम होत आलं होतं. नंतर म्हटलं चला आता आतील काम आपण चालू करू. मग वैभवला म्हटलं ॲक्वालॉकची बकेट फोडून घे. त्यानंतर वैभवने बकेट फोडली आणि माल बनवायला सुरुवात केली. त्यानंतर ऑफ व्हाईट शेड बनवून घेतलं आणि आलो आम्ही वरच्या फ्लॅटमध्ये. त्यानंतर बघू शकता तुम्ही असे 2 बेड आणि एक किचन आपल्याला आज टचअप करून मारायचं आहे. तर पटपट POP बनवून दिली आणि प्रत्येकाने थोडी ते भरून क्रॅक फिल करायला सुरुवात केली. तुम्ही बघू शकता वैभव क्रॅक फिलिंग करत आहे. सगळेजण क्रॅक फिलिंग करत आहेत. त्यानंतर घासून वगैरे परत पेंट मारायला सुरुवात केली. एक एक बेड आपण घेतला आहे पेंट मारायला. त्यामुळे पहिल्यांदा आपण टचअप करून घेतले क्रॅक भरलेल्या ठिकाणी आणि नंतरनं सरसकट मारायला सुरुवात केली. फटफट पेंटचं काम चालू केलं. त्यानंतरनं काम आता आपलं होत आलं. त्यानंतर क्लिनिंग वगैरे करून घेतलं. चला तुम्हाला आता काम दाखवतो कंप्लीट झालेलं. बघू शकता तुम्ही क्लिनिंग वगैरे टकाटक झाली आहे. बेडची क्लिनिंग झाली. हा बेड बघू शकता फायनल कसं दिसत आहे, एकदम टकाटक फ्लॅट दिसायला लागला. किचन आहे, किचनचंही स्टाईल वगैरे सगळी क्लिनिंग कंप्लीट झाली आहे. त्यानंतर बेड पण तुम्ही बघू शकता. त्यानंतर चला तुम्हाला बाहेरून काम दाखवतो. तर बाहेरून अतिशय सुंदर असं काम झालं आहे. बंगला सगळा कंप्लीट झाला. कंपाऊंड वॉल पेंडिंग होती. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि या पुढच्या ब्लॉगमध्ये आपण सरांची बाईट नक्की टाकू काम कसं झालं.